आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. खूप महिन्यानंतर व्हिडिओ आलेला आहे तरी तुम्ही नक्की बघा आणि शेअर पण करा. खूप छान गोड शिरा बनवलेला आहे, पण तो कशाचा बनवलेला आहे ते तुम्ही पुढे बघू शकता. आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण शेगडी ऑन करून त्यावर एक पॅन ठेवून घेतलेला आहे. कढई गरम होताच त्यात 1 कप बेसन टाकून घ्यायचं. आज आपण बेसनाचा शिरा बनवणार आहोत. तर मी या कपानी 1 कप बेसन टाकत आहे. तुम्ही वाटीचं पण माप घेऊ शकता. सुरुवातीला असंच कोरडं भाजून घ्यायचं. तूप वगैरे बिलकुल टाकायचं नाही. साधारण 4 ते 5 मिनिट खरपूस मंद आचेवरती बेसन पीठ भाजून घ्यायचं. 3 ते 4 मिनिटानंतर बेसनला चांगलं सुगंध सुटतो, तोपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. अशा प्रकारे आपण नेहमी जास्त प्रमाणात रव्याचा आणि गव्हाच्या पिठाचा, मुगाच्या डाळीचा शिरा बनवतो. पण बेसन पिठाचा आपण कधीच जास्त बनवत नाही. एखाद्या वेळेसच मी पहिल्यांदाच बनवत आहे. तर एवढं छान झालेला होता, खूप छान आणि मऊ लुसलुसीत आपला शिरा तयार झालेला होता. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आपला रवा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. सेम त्याच कढईत आता आपण कढई गरम झाल्यानंतर त्यात आता आपण तूप घ्यायचं. गावरानी तूप घेतलेलं आहे मी. साजूक तूप. तुम्ही डालड्यात पण करू शकता, पण साजूक तुपातलं शिरा खूप छान होतो. मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे. त्यातलं मी थोडंच टाकणार आहे सुरुवातीला. नंतर लागलं तर नंतर टाकू. तूप चांगलं विरघळलं की त्यात जे आपण बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं. परत ते 1-2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं त्याच्यात. जे थोडंसं तूप बाजूला ठेवून दिलेलं होतं ते पण टाकून घेऊ. तूप टाकून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेऊ. मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं बेसन पीठ. थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले होते ते टाकून घेऊया. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. त्यात आपण साखर टाकून घेऊया. मी पाऊण कप साखर घेतलेला आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी एका कपाला पाऊण कप साखर घेतलेली आहे आणि गरम पाणी घेतलेलं आहे 1 कप. परफेक्ट अंदाज आहे. तुम्ही या प्रकारे बेसन पिठाचं शिरा तुम्ही नक्की बनवा. खूप छान होतो. अशा प्रकारे पाणी टाकल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं. आपलं अजिबात चिपकलेलं नाही. खूप छान लुसलुसीत आणि एकदम नरम शिरा झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपला शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बेसन शिरा खूप छान झालेला होता. कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. बेसन शिरामध्ये अजिबात गाठी झालेल्या नाही. पाणी टाकल्यानंतर लगेच मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. आजची नवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.